एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा आज सायंकाळी 6 वाजता नेस्को सेंटरमध्ये दसरा मेळावा पार पडणार आहे आणि याच पार्श्वभूमीवरती या नेस्को सेंटरवरती मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत. आपण पाहू शकतो मी सध्या उभा आहे नेस्को सेंटर परिसरामध्ये आणि आपण पाहू शकतो या ठिकाणी पोलिसांचा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी बंदोबस्त जो तो या ठिकाणी वाढवण्यात आलेला आहे. एकंदरीत पाहायला गेलं तर सुरक्षा कुठलाही अनुचित प्रकार या मेळाव्यात घडू नये यासाठी हा पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे. एकंदरीत नेक्सो सेंटरमध्ये या ठिकाणी जे कार्यकर्ते येणार आहेत त्या कार्यकर्त्यांना आतमध्ये येताना त्यांची तपासणी करण्यासाठी मेटल डिटेक्टर या ठिकाणी बसवण्यात आलेले आहेत. आपण पाहू शकता की जे प्रवेशद्वार आहे त्या प्रवेशद्वारावरती मेटल डिटेक्टर लावण्यात आलेले आहेत आणि या ठिकाणी देखील पोलीस जे आहेत ते या ठिकाणी उभे राहणार आहेत. तर दुसरीकडे कोणी आपल्या बॅगेमध्ये कुठल्याही प्रकारची स्फोटक वस्तू आणू नये यासाठी इकडे स्कॅनर मशीन देखील या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे AI कॅमेऱ्याचा या ठिकाणी CCTV असतील AI कॅमेऱ्याच्या माध्यमातून सर्वांवरती हालचालीवरती या ठिकाणी लक्ष ठेवण्यात येणार आहेत. विशेषतः पाहायला गेलं तर नेक्सो सेंटरमध्ये एकूण 7 प्रवेशद्वार आहेत. त्यापैकी 2 प्रवेशद्वार जे आहेत ते VIP साठी आणि मंत्र्यांसाठी असणार आहेत आणि उरलेले जे 4 ते 5 प्रवेशद्वार आहेत त्या प्रवेशद्वारामध्ये या ठिकाणी पदाधिकारी व कार्यकर्ते हे जाणार आहेत. एकूण या ठिकाणी 25,000 पेक्षा जास्त आसन व्यवस्था जी आहे ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे. मात्र कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी या ठिकाणी पोलीस देखील सज्ज झालेलं पाहायला मिळून येत आहे. कॅमेरा पर्सन योगेश सावंतसह सुनील जाधव, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.